आता आपल्या चर्चेकडे वळूया। राज्यातली हिंदी सक्ती, त्यानंतर ठाकरे बंधूंचं एकत्र येणं, एकाच मंचावर दिसणं, मराठीच्या हितासाठी मराठी जनांना साथ घालणं आणि दरम्यानच्या काळात मनसेकडून पुन्हा मराठी बोलण्यासंदर्भात खळखटाकचं धोरण हाती घेणं, यावर विरोधकांकडून तिखट प्रतिक्रिया उमटणं हे गेले काही दिवसांमध्ये असंच सुरू आहे। महाराष्ट्रातल्या अमराठी लोकांकडून यावर प्रतिक्रिया येत होत्या, मात्र आता थेट भाजपचे यूपी मधले नेते आणि खासदार निशिकांत दुबेंची प्रतिक्रिया आली आणि त्यांची प्रतिक्रिया ही फक्त मराठी अमराठी मुद्द्यापुरती मर्यादित राहिली नसून त्यांनी यात उर्दू भाषिकांना आव्हान देण्याची भाषा केली आहे। महाराष्ट्रात उर्दू भाषिक समाज हा प्रामुख्याने मुस्लिम समाज आहे, त्यामुळे भाजप नेते या भाषेच्या वादाला धर्माच्या वादाकडे खेचू पाहतायत का हा प्रश्न आहे। कारण मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला मराठी बोलण्यावरून झालेल्या मारहाणीनंतर नितेश राणे यांची प्रतिक्रिया या वादाला धार्मिक वादाकडे घेण्यासारखीच होती। आशिष शेलार यांनी सुद्धा मनसे नेत्यांची तुलना पहलगामच्या अतिरेक्यांशी केलेली आहे। धार्मिक वळण देण्यासंदर्भात भाजपच्या नेत्यांची वक्तव्य वारंवार समोर येत आहेत, त्यामुळे भाषिक वादाला धर्माची फोडणी देण्यामागे कुणाचा आणि काय हेतू आहे? ठाकरे बंधूंना भाजप थेट आव्हान देतंय का? ठाकरे बंधूंची आक्रमक भूमिका नेमकी कुणाविरोधात आहे? मुंबई पालिका आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती पक्ष आपापल्या मैदानात आपापलं सोयीचं राजकारण करतायत का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि ज्यांच्या वक्तव्यावरून आजची आपली ही चर्चा होते ते निशिकांत दुबे, भाजपचे नेते, नेमके काय म्हणाले होते आणि महाराष्ट्रातली एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया, त्यांच्यावर टीका झालेली आहे साहजिकच, आपण ऐकूया। हमारा दोहन करके शोषण करके टैक्स पेयर करते हो, और यदि आप में ज़्यादा हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो। आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। ये अनार्की जो है नहीं चलेगी। हम मराठी का सम्मान करते हैं। भाजपचं हे प्लेबुकच आहे, तोडाफोड आणि राज्य करा। जिथे भांडणं नाहीये, जिथे वाद नाहीयेत, तिथे वाद निर्माण करायचे, खोटं काहीतरी पसरवायचं। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निशिकांत दुबे हा भाजपचा चेहरा आहे, पण उत्तर भारतचा नाही। आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये अनेक लोक राहतात, ते चांगले व्यवसाय करतात, आनंदात राहतात। अशा फडतूस कॅरेक्टर्सना, हे जे कोण खासदार आहे त्यांना महाराष्ट्रात आग लावायची आहे, पेटवायचं आणि स्वतःची पोळी भाजायची, नुसतं इथे नाही तर देशभरात करायचं। म्हणून असे कॅरेक्टर बिहारचे भाजपचे प्रभारी देखील, जे भाजपचे नेते जे आहेत त्यांना नुसतं देशात आगी लावायचे आणि आम्ही त्याच्या विरोधात आहोत। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे आपल्यासोबत आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला नवनाथ तुमच्याकडे येते। भाजपची तोडाफोडा आणि राज्य करा अशीच रणनीती आणि त्यातनं अशा प्रतिक्रिया येतात, अशी टीका तुमच्यावर होतीये। आदित्य ठाकरे इथे प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती, पण थोड्याफार फरकाने विरोधकांच्या अशाच येतात प्रतिक्रिया। नम्रताजी, मी सुरुवातीला स्पष्ट करतो की निशिकांत दुबे यांचं मत आणि त्यांचं जे वक्तव्य आहे ते वैयक्तिक आहे, त्याचा भारतीय जनता पार्टीशी काहीही देणं घेणं नाही, काहीही संबंध नाही। महाराष्ट्रात मराठीची अस्मिता असली पाहिजे, मराठीलाच महाराष्ट्रामध्ये प्राधान्य दिले पाहिजे आणि मराठीचीच सक्ती असली पाहिजे, यासाठी भारतीय जनता पार्टी अतिशय आग्रही आहे आणि मराठीची सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अतिशय कटिबद्ध आहे। अगदी मराठीचं पहिलं विद्यापीठ स्थापन करणं असो किंवा मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं असो, या प्रकारची मराठीची सेवा इतर कुठल्याही राजकीय पक्षाने केली नसेल, ती भारतीय जनता पार्टी सातत्यानं करतं। निशिकांत दुबे जे काही बोलतायत ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्याचा निषेध भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र निश्चितपणे करते। कारण कुठल्याही प्रकारे गुंडगिरीची भाषा, मग दोन्ही बाजूला असो, हिंदीच्या सक्तीसाठी गुंडगिरी करणं किंवा अशा पद्धतीची दुबेंची भाषा, ही दोन्ही भाषा महाराष्ट्राला शोभनीय नाही। कारण महाराष्ट्रामध्ये संत परंपरा आहे, आपण सर्वांना समावेश घेऊन, सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्र धर्म वाढतो आणि त्या महाराष्ट्र धर्माचा पाठीराखा भारतीय जनता पार्टी आहे। त्यामुळं ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्ती केली, अशा पद्धतीची आरोळी ठोकली गेली आणि ज्या पद्धतीचं भाषिक राजकारण करण्याचं काम काही पक्षांकडनं सातत्यानं केलं जातंय, मला वाटतं ते चुकीचं आहे। महाराष्ट्रामध्ये अगदी सुरुवातीपासूनच मराठीला प्राधान्य आहे। उलट आपलं नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये देखील मातृभाषेमध्येच शिक्षण दिलं पाहिजे, यासाठीचा देखील पुढाकार घेतलेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीचं भाषेवर्ण राजकारण, भाषेवर्ण कुणाला मारणं, भाषेवर्ण गुंडगिरी करणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि कुठल्याही पक्षाने याबद्दलचं राजकारण करू नये।
बर, नितेश राणे यांच्या वक्तव्याचा सुद्धा निषेध करणार का? ते तर बऱ्याच दिवसांपूर्वी आलेलं होतं, भाजपाने त्या बाबतीत नाही स्पष्टीकरण दिलं. नितेश राणे यांचं वक्तव्य ज्या पद्धतीनं काही लोकांना ठरवून टार्गेट केलं त्याच्यानंतरचं आलेलं वक्तव्य आहे. नितेश राणे यांनी एवढंच सांगितलं की ज्या पद्धतीनं उर्दू भाषिक किंवा तुम्ही बहिरामपाडा आणि भेंडी बाजार इथे जाऊन मराठीची सक्ती करणार का, त्याबद्दल दुटप्पी भूमिका आहे. त्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करण्यासाठी नितेश राणेंचं वक्तव्य आहे. एका बाजूला आपण काही लोकांना ठरवून मारत असतो आणि दुसऱ्या बाजूला भेंडी बाजार किंवा मालवणी इथल्या लोकांना आपण त्याबद्दल निशिकांत दुबेंचं वक्तव्य वेगळं कसं? महाराष्ट्रात उर्दू भाषिक समाज मुस्लिम समाज आहे नवनाथजी. नाही, निशिकांत दुबेंचं वक्तव्य हे हम पटक देंगे, हम मारेंगे, महाराष्ट्राच्या बाहेर लोकांनी या हम पटक देंगे अशा पद्धतीचं वक्तव्य आहे. त्याचा निषेध आम्ही निश्चितपणे करतोय. उर्दू भाषिकांना मराठी बोलायचं कंपल्सरी करणार आहात का? याच्यामध्ये त्यांनी थेट जरी मुस्लिम समाजाचं नाव घेतलेलं नसलं नितेश राणेंसारखं, तरी छुपा हेतू तोच आहे, कारण महाराष्ट्रामध्ये उर्दू भाषिक बहुसंख्य मुस्लिम समाज आहे. निश्चितपणे जर का आपण मराठीची सक्ती हिंदी भाषिकांना करत असू तर उर्दू भाषिक लोकांना देखील मराठीची सक्ती केली पाहिजे, एवढंच भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे. बर, वसंत मोरेजी, आपली प्रतिक्रिया यावर. सकाळपासून या विषयावरती जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हतं, संपूर्ण देशातल्या मीडियावरती जो वाद चालू आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबे यांनी जे वक्तव्य केले, आता तर त्याच्या मागून जर हे नवनाथ बन साहेब जे प्रवक्ते आहेत भाजपचे, हे जर आता म्हणतात की ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे आणि पटक्के मारेंगे नाही, पटक्के मारेंगे, अशा प्रकारे जर एवढा माज बोलण्यामध्ये असेल, मला वाटतं लोकप्रतिनिधी अशा प्रकारे भाषा करू शकत नाहीये. कारण तुम्हाला प्रांतवाद लावायचा आहे, तुम्हाला भाषावाद लावायचा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्रावरती जो चिखलफेक करण्याचं काम चालू आहे, मुंबईवरती जे चिखलफेक करण्याचं काम चालू आहे, जे मुंबई आता हे टार्गेट ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात ह्या मुंबईमध्येच का होता तो फक्त, हे सगळं फक्त मुंबईमध्ये चाललंय. कारण यांना मुंबईच्या निवडणुका घ्यायच्या नाहीयेत. जर घ्यायच्या असतील तर मुंबईमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद उभा करायचा आहे, याच्यामधनं भांडणं लावायची आहेत आणि त्याच्यानंतरनं मग तुम्हाला ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही घेताय ते चुकीच्या पद्धतीने घेताय. दुबे साहेब, जर तुम्ही म्हणत असताल ऑफिसमध्ये बसून एसी मध्ये बसून जर तुम्ही महाराष्ट्रातील मराठी माणसाला मारण्याच्या भाषा करणार असताल ना, तर आमच्याकडे बांबू आहेत, बांबू. हा, आणि आम्ही आमचे बांबू काय असेच नुसते ठेवलेले नाहीयेत. माझ्या मराठी माणसाला जर कुणी पटक्के मारण्याची भाषा केली ना, तर आम्ही सुद्धा फोडण्याची भाषा आम्हाला चांगल्या पद्धतीने येते. कसं आहे वसंत मोरेजी, ही दुटप्पी भूमिका नाही का वाटत तुम्हाला? आणि ह्यांना दुटप्पी भूमिका वाटत नाही का ही तुम्हाला? याचं कारण तुम्ही महाराष्ट्राबाहेर या, आम्ही तुम्हाला पटक्के मारतो, हे त्यांचं वक्तव्य आहे. आणि इथे महाराष्ट्रामध्ये मनसैनिक ज्यांच्यासोबत तुमच्या नेत्यांनी मंच शेअर केलेला होता, ज्यांच्यासोबत मराठी भाषेच्या मुद्द्यावरनं तुम्ही एकत्र येतात आणि पूर्वाश्रमीचे तुम्ही मनसेचे नेते आहात, मनसैनिक इथे मराठी बोलता आलं नाही म्हणून एका अमराठी व्यापाऱ्याच्या कानशिलात लगावतं. तुम्ही तर पटक्के मारायची कृतीच केलेली आहे तुमच्या मित्रांनी. तर मराठी बोलता आलं नाही म्हणून नाही ताई, मी मराठी बोलणार नाही, काय करायचे ते करून घ्या, ही जी माझाची भाषा आहे ना, हा जो माज आहे ना, हा व्यापाऱ्याचा व्यावसायिकाचा माज नाहीये, हा भारतीय जनता पार्टीच्या जीवावरती चाललेला माज आहे. बर, केडियासारखा व्यापारी जर इथे येतो, व्यावसायिक माणूस जर इथे येऊन जर दमदाटीची बोलेंगे नाही क्या करना है कर लो, कशा करता तुम्ही ह्या गोष्टी करताय? तुला कुणी विचारलं बाबा तू मराठी बोल म्हणून? आज त्या निशिकांत दुबेंचं पहिल्यांदा मी अभिनंदन करल की त्यांनी मराठीमध्ये ट्विट केलंय. यांना ज्यांनी मराठी शिकवली ना त्याचं पण अभिनंदन केलं पाहिजे. यांना सुद्धा मोह आवरला नाही मराठीमध्ये बोलण्याचा. ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून कुणाकुणाच्या बुडाला आग लागली ते सगळ्या महाराष्ट्राने नव्हे संपूर्ण देशाने पाहिले. प्रांतीय वाद लावायचा, राज्यामधली डोकी भडकवायची आणि विकासाच्या मार्गावरती असणाऱ्या माझ्या महाराष्ट्राला कुठेतरी अस्थिर करायचं काम हे बाहेरचे नेते करतात. बर, ठीक आहे. या अशा गोष्टींचा जेवढा निषेध करतात तेवढा कमी आहे. नवनाथ बन यांची छोटीशी कमेंट घेऊन मी संजीव उन्हाळे सरांकडे. नवनाथ, यावर बोला.
नम्रताजी, ज्या पद्धतीनं वसंतजी मोरे यांनी भूमिका मांडली, महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती असली पाहिजे आणि मराठीला प्रायोरिटी असली पाहिजे, मराठीतच मुद्दे मांडले गेले पाहिजे आणि मराठीच बोलली पाहिजे, यासाठी आग्रह असणं अतिशय गरजेचं आहे. भारतीय जनता पार्टीची तीच भूमिका आहे. परंतु मराठी आलं नाही तर आम्ही त्याला मारून काढू, ठोकून काढू, ही भूमिका देखील महाराष्ट्रामध्ये योग्य नाही. कारण आपण संत साधू महंतांची परंपरा असलेला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात मराठी सक्ती असली पाहिजे, यासाठी भारतीय जनता पार्टीने सातत्यानं प्रयत्न केलं. परंतु त्यासाठी गुंडागिरी शोभणार आहे का? मग आपण एका बाजूला महाराष्ट्रात एकूण गुंडागिरीची भाषा करणार, युपीमध्ये अजून कोणीतरी गुंडागिरीची भाषा करणार, यामुळे भाषिक वाद निर्माण होणार आहे. आणि हा भाषिक आत्ताची भाषा चालली का गुंडागिरीची? निश्चितपणे नाही चालणार. निषेधच करतोय त्याचा आम्ही. ती भाषाही नाही चालणार. कारण महाराष्ट्र हा सामंजस्याने, सहिष्णुतेने एकमेकांना सोबत घेऊन जाणारा महाराष्ट्र आहे. त्यामुळे जशी मनसेची इथली भूमिका अयोग्य आहे, तशी निशिकांत दुबे यांची युपीमध्ये जे बोलतात ते सुद्धा अयोग्य आहे. त्याचाही देखील आम्ही निषेध करतो. वसंतजी, तुम्ही महाराष्ट्रात जे घडतं त्याचाही निषेध करा. वसंत मोरे, करणार आहात निषेध तुम्ही? 100%. पण मला एक सांगा, तुम्ही त्यांनी जी भाषा केली ना, की आमच्या टॅक्सवरती तुमचा महाराष्ट्र चालतो, आमच्या टॅक्सवरती तुमचा महाराष्ट्र चालतो, हे तुम्हाला मान्य आहे का? नाही, अजिबात देवेंद्र मान्य नाही. फडणवीस साहेबांना सुद्धा माझा प्रश्न आहे की झारखंड हा क्रमांक 1चा, व्यसनजी, अजिबात मान्य नाही. महाराष्ट्र हा देशातला क्रमांक 1चं राज्य आहे. इतर कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राचा या देशासाठी कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे आणि महाराष्ट्रानं सातत्यानं देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता ठेवलेली आहे. आणि महाराष्ट्र आज देखील बाकी कुठल्याही राज्यांपेक्षा, गुजरातपेक्षा देखील जास्त सक्षम आहे. आणि महाराष्ट्राचं देशाच्या जीडीपी मध्ये आणि एकूण देशामध्ये महाराष्ट्राचं योगदान सगळ्यात जास्त आहे, याच्याबद्दल अजिबात शंका नाही. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातच महाराष्ट्र क्रमांक 1 झालेला आहे आणि इथून पुढे देखील आपला महाराष्ट्र क्रमांक 1 राहायला पाहिजे. यासाठी आपण सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत. बरं, ठीक आहे. मी उन्हाळे सरांकडे जाते. संजीव उन्हाळे सर, प्रत्येक पक्ष कोणाची भूमिका कशी चुकीची आहे, कोणाची भूमिका कशी बरोबर आहे, कुठल्या पक्षाने काय केलं पाहिजे वगैरे या ठिकाणी आदर्शवादी भूमिका मांडतील. पण दोन्ही बाजूचे नेते ज्या पद्धतीची आक्रमक भाषा करतायत, त्या पाठीमागचं राजकारण आपल्याला समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि तिकडे निशिकांत दुबे सारख्यांना कंठ जो फुटतोय तो बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आहे का? एक तर खरं गोष्ट सांगायची असं की भाषेचा प्रश्न नसून हा औरंगाबाद, आपल्या मुंबई महानगरपालिका जी आहे त्याच्यासाठी चाललेला हा प्रश्न आहे. एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाची खान नीती असते की एक खडं टाकून बघायचं, जमलं तर जमलं, नाही जमलं तर आपलं शांत राहायचं. गेल्या 15 दिवसात हे 3 प्रयोग झालेले आहेत. पहिल्यांदा त्यांनी हिंदी भाषेची सक्ती केली, तेव्हा त्याच्यामध्ये प्रचंड विरोध दिसला, तो आदेश मागे घेतला. बिहारमध्ये निवडणूक आयोगानं विशेष सखोल तपासणी म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या अंतर्गत 18 कागदपत्र मागितली. तो आदेशाला विरोध झाला, आदेश मागे घेतला. आता हा 3रा प्रयोग केलेला आहे निशिकांत दुबे यांच्या आजच्या स्टेटमेंटचा. एक लक्षात घ्या गोष्ट की निशिकांत दुबे यांचा याच्यामध्ये केवळ संताप नाही, तर याच्या मागे राजकारण आहे. बर, राजकारण काय आहे तर मराठी विरुद्ध अमराठी. मुंबई त्यांनी उल्लेख देखील केलाय की मुंबई महानगरपालिकेसाठी चाललंय म्हणून. तर त्याच्यामुळे हे मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात त्यांचे अतिशय हिणकळ दर्जाचे असे हे स्टेटमेंट होते. त्याबद्दल त्याचं समर्थन आता भारतीय जनता पक्षही करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. पण हे करण्यात आलं याच्या मागचं कारण असं आहे की मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मराठी टक्का कमी होतोय, म्हणजे मराठी भाषिकांची संख्या आता उणीपुरी 30-35% राहिलेली आहे. ते असं पहा की गिरगाव, चर्नी रोड, परळ, दादर, वरळीचा काही भाग मराठी भाषिकाचा सोडला तर इतर सर्व भागामध्ये वेगवेगळं वर्चस्व आहे. मुंबईची जर भाषिक रचना आपण पाहिली तर मराठी 42% असेल, तर मराठीच्या कालोखाल नंबर 2 ला हिंदी भाषा आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर 30% लोक हे गुजराती बोलतात. ही मुंबईची आजची स्थिती आहे. तेव्हा हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट करण्यामागे अमराठी माणसांच्या मागे आम्ही आहोत असं अप्रत्यक्षपणे सांगण्याचा हा उद्योग आहे. त्यांना सांगते
की काही काळजी करू नका, हम है. आणि म्हणूनच अतिशय किरकोळ प्रकारचे उद्योजक राज ठाकरे यांना दम देतात. आणि हे जे काही घडतंय याच्या मागे हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा क्रमांक 2 असं म्हटलं जातं. ते बरचसं संयुक्तिक जरी असलं तरी लढा क्रमांक 1 जो 60च्या दशकात झाला हा फार सोपा होता. कारण ती सरळ सरळ लढाई होती, सरळ सरळ थेट काँग्रेसच्या विरुद्धची ती लढाई होती. म्हणजे नामदार कका पाटील विरुद्ध बाकी सगळे समिती एकत्र होती. पण दुसरी गोष्ट अशी आहे की आताची ही लढाई आहे ही मुंबई मधली मराठी आणि अमराठी ही अतिशय क्रिटिकल स्टेजला पोहोचलेली आहे. आणि हेच इंगित भारतीय जनता पक्षानं ओळखलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी आज जे दुबे बोलले, कारण निशिकांत दुबे हे जे आहे ते 4 वेळा खासदार राहिलेले आहेत. कारण अशा पद्धतीने टॅक्सच्या भाषेपासून तुमच्या भाकरीचा प्रश्न आहे, तुम्ही फक्त मेहनत करता त्यापर्यंत त्यांनी ती खालच्या स्तरावरची जी भाषा वापरली ती भाषा ही म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याला सोडा कुणाला शोभणार नाही अशी आहे. खरं म्हणजे त्यांनी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्र्यांनी याचा मराठी माणूस म्हणून निषेध करणं गरजेचं आहे. पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की याच्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी अतिशय संयत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि त्याच्यापेक्षा आदित्य ठाकरेंनी सांगितलं की दुबे हे उत्तर भारतीय नाहीत, ते भाजपचे आहेत. आणि याच्यामध्ये त्यांच्या भाषणाकडे फार लक्ष देऊ नका, आपण सगळे मिळून गुण्यागोविंदाने राहू. हा जो महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे, सर्व लोकांना मराठी भाषा सोडा पण मराठी संस्कृती ही अतिशय सहनशील आहे. म्हणजे आमचे गुणच आहेत की ऍडजस्टमेंट, आम्ही ऍडजस्ट करतो. दुसरं म्हणजे टॉलरन्स, आमचा टॉलरन्स खूप आहे. आणि लिव्ह अँड लेट लिव्ह, तुम्ही राहा आणि आम्ही राहा अशी आमची त्रिसूत्री भूमिका आहे. या त्रिसूत्री भूमिकावर ही मुंबई उभी राहिलेली आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी मराठी अमराठी असा वाद करणं हा केवळ मताच्या राजकारणासाठी चाललेला सध्याचा उद्योग आहे. आणि ह्या दोन्ही बाजूंकडनं होत आहे, आणि हे दोन्ही बाजूंकडनं होत आहे. नवनाथ बन एक प्रकारे होणार असते. हो, कसं आहे की आता बघा मनसे ज्या पद्धतीनं उन्हाळे सर बोलतायत, खरं तर एखाद्या राजकीय पक्षाचे प्रवक्ते असावे अशा पद्धतीचं मी त्यांच्याबद्दल आदर राखून सांगतो. सुरुवातीलाच त्यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची सक्ती केली. मुळामध्ये हिंदी भाषेची आपण सक्ती केली नव्हती, त्याला आपण पर्याय ठेवले होते. परंतु असो, त्याबद्दलचा निर्णय आपण जनरेट्यामुळे नंतर मागे घेतला, त्याबद्दलचा वाद संपला होता. परंतु आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच हे सगळं करते किंवा निशिकांत दुबेच भारतीय जनता पार्टीचे जाणीवपूर्वक करतात, अशा पद्धतीची एक विश्लेषण करून लोकांना भ्रमिष्ट करण्याचं काम कृपया राजकीय विश्लेषक म्हणून करू नये, एवढीच माझी त्यांना नम्र विनंती आहे. राहिला प्रश्न मराठी आणि अमराठी मुद्द्याचा, तर भारतीय जनता पार्टी ही मराठी सोबतच आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये काही अमराठी राहत असतील आणि ते गुण्यागोविंदाने इथे राहत असतील तर संविधानाने त्यांना इथे राहण्याचा अधिकार दिलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान देशभरामध्ये आपल्याला कुठेही जाऊन राहण्याचा अधिकार देतं. आणि ते जर राहत असतील आणि त्यांच्यावर बळजबरी करून कोणी गुंडागर्दी करत असेल तर तेही सहन करणार नाही. आणि युपी मध्ये बसून जर का आमच्या मराठी माणसाला कोणी धमकी देत असेल, कोणी धमकीची भाषा देत असेल तर ते देखील भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. वसंत मोरे हसतायत, त्यांना काहीतरी बोलायचंय. आता जे काही बन साहेब बोलले की उन्हाळे सर म्हणे कुठल्या पक्षाचे प्रवक्ते असल्यागत बोलतात, मला वाटतं की नाही का याच्यामध्ये आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, खरं बोलले की सख्या आईला राग येतो. त्यांनी जी भूमिका मांडली की हे जे काही चाललंय हे मुंबई महानगरपालिकेसाठीच चालू आहे. माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की आता बन साहेबांनी एक्सप्लेनेशन दिलं, तुम्ही प्रवक्ते आहात, तुम्ही पक्ष नाहीये. तुमच्या पक्षाने तुम्हाला जर सांगितलं असेल की बाबा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं का, देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं का की त्यांनी जे बोलले त्यांनी वक्तव्य मागं घ्यावं आणि त्यांनी माफी मागावी, महाराष्ट्राची जाहीर माफी. कारण ते जे बोललेत ना की टॅक्स स्वरूपामध्ये तुम्ही जे म्हणला ना की आम्ही जो टॅक्स देतो, आमचा माणूस जो टॅक्स देतो त्या टॅक्सवरती मराठी माणूस जगतो, महाराष्ट्र जगतो. आज मी या ठिकाणी माझ्याकडे आकडेवारी आहे,
महाराष्ट्र या देशाला जो जीएसटीच्या माध्यमातून जो टॅक्स देतो ना, टॅक्स 7.61 लाख कोटी देतो आणि झारखंड 40,340 कोटी. अरे कुठं 7.61 लाख कोटी आणि 40,340 कोटी कुठं? आणि तुम्ही आम्हाला सांगणार का, आमच्या राज्याला तुम्ही सांगणार की आमच्या टॅक्सवरती तुमची राज्य चालतात? महाराष्ट्र हा क्रमांक 1चा अरे आहे. तुम्ही महाराष्ट्र कायम त्या 1चा लोकांना तो सांगा ना, आहे. त्यांना काय आपल्या आपल्या नाही, आपल्या महाराष्ट्राची मुद्दा हा बदनामी आहे की या आपल्या महाराष्ट्राची सगळ्यामध्ये बदनामी करायची या लोकांनी काय सुपाऱ्या घेतल्यात का? दोन्ही बाजूंकडनं असं होतंय की एक छोटंसं पिल्लू सोडून द्यायचं की त्याच्यावरनं राजकीय प्रतिक्रिया येत आहेत आणि तो विषय सुरू होतोय. हा या ठिकाणचा मुद्दा आहे. विषय कुठेतरी थांबलेला असतो, खेचून ताणून तो विषय पुन्हा चर्चेत आणला जातो आणि त्याच्या भोवती राजकारण, मग मतांचं ध्रुवीकरण असले प्रकार होत आहेत. आणि ह्याच्यामधनं भाजप वेगळी नाहीये, मनसे शिवसेना तर त्यामुळे माझा वेगळी विषय नाहीये. हाच आहे की जर विषय मराठी अमराठी विषय चाललेला असताना त्याच्यामध्ये उर्दू, केरळ, तमिळ कुठनं आला? वेगवेगळे विषय तुम्ही का घुसळताय? जर यामध्ये विषय चालला होता मोरे सर, हा विषय या लोकांचा कधी आला? उर्दू का आणला? आपण भाषा बोला असं म्हणून कुणाला मारहाण करत असू, ठराविक काही लोकांना, हिंदी भाषिक लोकांना आपण मारत असू की तुम्ही मराठी बोला, नाही बोलणार बोलला तर आम्ही नाही. तुम्हाला मारहाण आणि करू. ही प्रतिक्रिया जी होती ना, कुठल्या राजकीय पक्षाचा नेता त्या ठिकाणी गेला नव्हता. एक सर्वसामान्य ग्राहक त्या ठिकाणी गेला होता आणि त्या ग्राहकाला ती केलेली भाषा होती. त्या ग्राहकाने नंतर हे आपण करत नाही. ह्या दुटप्पी मनसेच्या लोकांकडे जी तक्रार केली होती त्याच्यामधनं फक्त मनसेची लोक त्याला म्हणत होती तू मराठी बोल. मी मराठी नाही बोलूंगा, जो कुछ करना है कर लो. हा माज कशा करता या गोष्टी करायच्या? कोणतरी केडिया येतो आणि तो म्हणतो मैं नाही बोलूंगा, जो कुछ करना है कर लो. नारळ पडल्यावरती मग जागा होतो. हे कशा करता करताय तुम्ही? काय नक्की तुम्हाला प्रश्न तोच आहे की हे कशासाठी होतंय? अशांत करायचं? भाजपकडून सुद्धा, मनसेकडून सुद्धा, शिवसेनेकडून सुद्धा हे कशासाठी होतंय? मला वाटतं उन्हाळे सरांनी त्याचं उत्तर दिलं. उन्हाळे सर, अगदी शेवटची 30 सेकंद आहेत, मला तुमची वाइंड अप कमेंट हवी. हे कुठल्या दिशेनं चाललंय? नाही, बन यांनी जे प्रतिक्रिया व्यक्त केली ना, राजकीय निरीक्षक म्हणून मी काहीतरी करतोय असं नाहीये. त्यांच्या आनंदासाठी सांगतो मी की निशिकांत दुबे यांच्याबद्दल मनसेने आतापर्यंत काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाहीये. म्हणजे बघा किती चांगली गोष्ट आहे ती त्यांच्यासाठी. मनसेची अजूनही या क्षणापर्यंत प्रतिक्रिया आलेली नाहीये. याचा अर्थ असा आहे की ह्याच्या मागे काही समाजकारण चाललेलं नाही. हे सगळं निव्वळ निखळ असं राजकारण आहे आणि राजकारणाला राजकारणाबद्दलच बोललं पाहिजे. तेव्हा हे भाषिक प्रश्न हा मुळात मूळ प्रश्न हा भाषेचा नव्हताच. हा प्रश्न जो होता तो केवळ पहिलीपासून हिंदी सक्ती करायची की नाही एवढा छोटा विषय आहे. हा विषय भाषेचा त्यानंतर शांत व्हायला पाहिजे होतं सगळं, पण नाही केलं कारण काही लोकांना राजकारण करायचंय त्याच्यामध्ये. हा, हे राजकारणच आहे. त्याच्यात तेच म्हणतो मी तुम्हाला, राजकारणच आहे आणि हे राजकारण तुम्ही करत राहा. करायचंय राजकारण भाजपला करायचंय. वसंतराव, सुरुवात तुम्ही केली आणि त्याच्यानंतर काही लोकांना आपण अशा पद्धतीचं सुरुवात कोणी केली? तुम्ही केली की आम्ही केली? मग आम्ही याच्यावरून सुरुवात केली आणि तुम्ही त्याच्यावरून सुरुवात केली. कोंबडी आधी की अंड आधी? ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाहीये आपल्याला या क्षणी. एक मात्र नक्की की या चर्चेच्या शेवटी नवनाथ बन आणि वसंत मोरेजी आपल्याला सगळ्यांना एकच कळते की हा सगळा प्रकार जो चाललेला आहे तो राजकारणासाठी चाललेला आहे. तो मराठी भाषेच्या हितासाठी ज्यावेळेला होईल त्यावेळेला तो मराठी जनांसाठी फायद्याचा असेल. अन्यथा हे मतांचं ध्रुवीकरण नव्हे तर दुसरं काय, या प्रश्नाचं साधक बाधक नव्हे तर समर्पक उत्तर राजकीय पक्ष देणार आहेत का, हाच खरा प्रश्न आहे. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथे थांबलाय.